आधार केंद्र जी आहेत ती बंद नाहीत, परंतु त्याच्यावर जे ऑपरेटर्स आहेत त्यांना एका ठराविक शेड्यूल टाईमनंतर पुनर्प्रशिक्षणाची गरज भासते आणि ती पुनर्प्रशिक्षणाची गरज नुसार त्यांना रिट्रेनिंग घेणं आवश्यक आहे आणि त्या रिट्रेनिंगप्रमाणे जवळपास 23 केंद्रांवर आम्ही त्यांच्या बाबतीतल्या सूचना आणि त्यानंतर एक परीक्षा देणे त्यांना बंधनकारक आहे, जी ऑनलाईन पद्धतीने आहे. ती परीक्षा दिल्यानंतर ते सर्टिफिकेट इमिडिएटली ॲक्टिवेट होतं आणि त्याचं कार्य करण्याची परत एकदा पुनर्पद्धतीने चालू होतं. तर यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे. येत्या 2 दिवसामध्ये हा सगळा विषय जो आहे तो मार्गी लागेल आणि त्या अनुषंगाने सर्व ऑपरेटर्स जिथे जिथे या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याही सुटतील. साधारणतः केंद्र जिल्ह्यामध्ये किती आहेत शासकीय? एकूण 96 केंद्र जिल्ह्यामध्ये आहेत. त्यातल्या 23 ठिकाणी आता आपल्याला रिट्रेनिंग करणं आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं आधार लिंकची पण तारखेचं जे हे आहे ते वेळ कमी होत चाललेला आहे आणि ह्या असे जर प्रॉब्लेम येत असतील तर त्या अनुषंगाने काय सूचना केल्या? यासाठी अशा प्रकारच्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या अडचणी उद्भवू नये म्हणून केलेल्या आहेत आणि 96 पैकी ज्या या केंद्रांवर अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी आम्ही येत्या 2 दिवसामध्ये दूर करत आहोत आणि आधार लिंकिंगसाठी जे आधार नंबर आवश्यक आहेत त्या सगळ्यांना आम्ही परत एकदा यामध्ये प्रोसेसमध्ये आणत आहोत. त्यामुळे अडचणी राहणार नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या आधार केंद्रावर महिलांचं मोबाईल आधारशी लिंक करण्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर सुरू असताना मात्र सातारा जिल्ह्यामध्ये वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. शासकीय आधार केंद्र जी आहेत ती बहुतांशी या जिल्ह्यामध्ये बंद असलेली पाहायला मिळत आहेत. कारण यामध्ये तांत्रिक कारण जे आहे ते प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. सॉफ्टवेअर अपडेटचं कारण यामध्ये सांगितलं जात आहे. त्यामुळं याबरोबरच काही ठिकाणी जे लोक काम करत नाहीत अशा लोकांचं ब्लॅकलिस्ट केलेल्या लोकांना बदलायचं काम सुरू असल्याचं एकूणच सांगितलं जात आहे. मात्र याचा परिणाम जो आहे तो ज्या महिलांना गरजू महिला ज्या आहेत यामध्ये ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत आहेत त्यांचं आधार लिंक करण्याचं जे काम आहे मोबाईलच्या माध्यमातून ते मात्र होऊ शकत नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी याचा सामना जो आहे तो महिलांना करावा लागत आहे. सध्या आपण राजवाडा परिसरातलं हे शासकीय आधार केंद्राच्या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकता की हे पूर्णपणे बंद आहे. याबरोबरच साताऱ्यातलं जे पोस्टाचं ऑफिस आहे या ठिकाणी आधार केंद्र सुरू आहे हे सांगितलं जाते. मात्र या ठिकाणचे जवळपास जिल्ह्यातले 10 ते 12 जे शासकीय आधार केंद्र जे आहेत ती अशा पद्धतीनं बंद असल्याचं चित्र जे आहे ते एकूणच पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.